वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत, परंतु जून महिन्याचे 15 दिवस उलटले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही। त्यामुळे वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळेमध्ये पाण्याची कुठलीच व्यवस्था करता येत नाही आणि वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चांगला पाऊस होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी केली। सध्या पाऊस तर पडलेला नाही। सध्या पाण्याचा भयंकर टंचाई आहे। शाळेत पिण्यासाठी विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध नाही। अत्यंत हे गंभीर बाब आहे आणि मुलांना दुपारच्या वेळेत शाळेत त्रास होतो। काही शाळेत लाईट आहे, काही शाळेत नाही, पंख्याचा व्यवस्था नाही आणि लाईट कधी जातो कधी येतो, उन्हाळ्याचा त्रास चालू आहे। त्यासाठी मुलांचा पाण्याचा व्यवस्था आणि लाईटचा व्यवस्था, स्वच्छतागृहाचा व्यवस्था सध्या होत नाही पाणी नसल्यामुळे। त्यामुळे पाऊस पडेपर्यंत शाळा सकाळ सत्रात ठेवल्या तर विद्यार्थ्यांचा म्हणजे सोयीस्कर होईल। त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना पत्र तयार केलेलं आहे, देत आहे। तरी पाऊस पडेपर्यंत शाळा सकाळ सत्रात घ्यावा, मग विद्यार्थी लवकर घरी जाईल ऊन होण्याच्या अगोदर। पाऊस पडल्यानंतर पाण्याचं उपलब्ध झाल्यानंतर परत रेग्युलर जे शाळेचं वेळापत्रक आहे त्याप्रमाणे चालू करावे।